चितळे बंधू. नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नव्हे. हगवणींच्या वकिलाचा कोर्टामध्ये अजब युक्तिवाद. वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न. वैष्णवीचे पती, सासू आणि नणंदेला 1 दिवसाची कोठडी तर सासरा आणि दिराला 3 दिवसांची कोठडी. राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या 5 जणांना जामीन मंजूर. राजेंद्र हगवणेला आसरा दिल्याप्रकरणी सुनावली होती कोठडी. 25,000च्या जात मुचलक्यावर जामिनावर सुटका. हगवणेंची मोठी सून मयुरी जगताप प्रकरणी महिला आयोगाचं पोलिसांवर खापर. छळाच्या तक्रारीवर 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल झालं नसल्याची माहिती. चौकशी करण्याची गृह विभागाकडे मागणी. सावरकरांविषयी अपशब्द वापरल्यास राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू. नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंची धमकी. तर कार्यकर्त्यांची भाषा ही पक्षाची भूमिका नव्हे. सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण. राहुल गांधींना धमकीनंतर काँग्रेसमध्ये संताप. धमकीची भाषा खपवून घेतली जाणार नाही. हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावलं. राहुल गांधींना हात तर लावून दाखवा. यशोमती ठाकूर कडाडल्या. लातूर आणि अहिल्यानगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे अतोनात नुकसान. टोमॅटो, कांदा पिकांना मोठा फटका. राज्यभरात पावसामुळे 24 तारखेपासून आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू. मध्य मुंबईतल्या वरळी भुयारी मेट्रो स्थानकात गळती. 2च दिवसांपूर्वी आचार्य अत्रे स्थानकात झाली होती प्रचंड गळती. भिवंडीमध्ये तासाभरापासून जोरदार पाऊस. भाजी मार्केटसह 3 बत्ती परिसरात 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. देशभरात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या 1200च्या वर. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. राज्यामधले 325 पैकी 316 रुग्ण एकट्या मुंबईत. कल्याण डोंबिवलीत 2घांचा मृत्यू. खरीप पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 2,07,000 कोटी रुपयांची तरतूद. धाराशिवच्या नळदुर्गमध्ये गाठली क्रौर्याची परिसीमा. वडिलांना चाकू दाखवणाऱ्यांवर कोयत्याने 17 वेळा वार करून निर्घृण हत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगाचा थरकाप उडवणारा अपघात. भरधाव कारची दुचाकीस्वाराला धडक. महावितरणचा पोलही वाकला. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार. नवी मुंबई विमानतळाबाबत इंडिगो एअरलाइन्स आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जमध्ये महत्वाचा करार. पहिल्या दिवशीपासून इंडिगोची 18 विमानं करणार उड्डाण.